ची बातमी खारगे समिती काही करेल असं वाटत नाही असं अंजली दमानिया यांनी वक्तव्य केलेलं आहे। मला फक्त हायकोर्टाकडूनच आशा आहे असंही दमानिया यांनी म्हटलेलं आहे। पार्थ पवारांवर गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे असं दमानिया म्हणतात। अजितदादांना राजीनामा द्यायला लावणं गरजेचं असंही दमानिया यांनी म्हटलंय। तर कोर्टातच आशा आहे, हायकोर्टकडूनच मला आशा आहे। आत्ताच्या घटकेला खरगे समिती काही करेल असं मला वाटत नाही। पण कसं असतं की आपण जर कोर्टात थेट गेलो तर हे लोक म्हणतील, सरकार म्हणेल की आम्ही तर कमिटी बनवली होती, तुम्हाला काही प्रॉब्लेम होते तर समिती पुढे यायला हवं होतं, म्हणून आधी समिती पुढे जातीये, होणार काहीच नाहीये, मग कोर्टाचा मार्ग माझा मोकळा होईल। दाखल होणार आहेत का असं तुम्हाला वाटतं का? नाही झालाच पाहिजे, नाही झालं तर मी कोर्टाकडनं करून घेईन ते। मुख्यमंत्री मुंबईमध्ये आले तेव्हा तुम्ही हा पूर्ण प्रकरण घेऊन भेटणार आहेत का त्यांच्या? नाही, त्यांच्याकडे मी नक्कीच ही मागणी करणार आहे, कारण ही एकतर अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद आणि पालकमंत्रीपद हे सोडायला लावणं गरजेचं आहे। हिंगोलीत भाजपच्या दुसऱ्या उमेदवाराची माघार। भाजपचे उमेदवार विजय काळे यांचा वॉर्ड क्रमांक 9B मधून माघार। याआधी हिंगोलीत भाजपच्या उमेदवाराकडून अर्ज मागे घेत शिवसेनेत पक्षप्रवेश केला गेला। वैद्यकीय कारणास्तव निवडणुकीतून माघार घेतल्याची विजय काळे यांची प्रतिक्रिया। आता बातमी आहे पालघर जिल्ह्यातून। शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून विद्यार्थी जंगलात लपल्याची घटना। पालघरच्या जवारमधील ही धक्कादायक घटना आहे। शिक्षक लोकनाथ जाधवांनी काही दिवसांपूर्वी शिक्षा म्हणून विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप होता। याच मारहाणीला घाबरून विद्यार्थी शाळेत न जाता जंगलात लपले। संबंधित प्रकरणातील अहवाल तात्काळ सादर करण्याचे जिल्हा शिक्षण विभागाचे आदेश आणि संबंधित शिक्षकावर कारवाई करणार असल्याचंही शिक्षण विभागाने म्हटलंय। गोंदियातील 20 दिवसांच्या बाळाच्या हत्येच्या प्रकरणाची बातमी। आईनेच 20 दिवसांच्या बाळाची हत्या केल्याचं तपासात आता उघड झालंय। नोकरी करायची असल्याने बाळ नको होतं, आरोपी आईचीही कबुली। आरोपी आईला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आणि पुढील तपास सुरू। 2019ला आमच्याकडे सभा घ्या अशी भीक काँग्रेसने का मागितली? सभा घेण्याची भीक मागणाऱ्यांना आता दडपशाही आठवली असं देशपांडेंनी विचारलंय। वर्षा गायकवाडांच्या वक्तव्यावरून संदीप देशपांडे यांची ही टीका। दरम्यान दडपशाही करणाऱ्या लोकांसोबत आम्ही जाऊ शकत नाही असं म्हणत मनसे सोबत युती करण्याच्या काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी नकार दिला होता। मध्ये 2 महिन्यापूर्वी संजय राऊत साहेबांनी सांगितलं होतं की बाबा आम्ही महाविकास आघाडी नाही झालं तरी आम्ही जे आहे ते एकटे इलेक्शन मध्ये जाऊ। दोन्ही भावांनी एकत्र आले तर आम्हाला त्यांना आम्हाला शुभेच्छा देतो। पण या 2019ला सन्माननीय राजसाहेबांच्या मागे आमच्याकडे सभा घ्या म्हणून भिका मागणाऱ्यांना आता दडपशाही आठवली का? हा एवढाच माझा प्रश्न आहे। आरोप केला प्रांतवाद आणि दडपशाही केली। मी तुम्हाला काय उत्तर दिलं? 2019 मध्ये लोकसभेच्या वेळेला सन्माननीय राजसाहेबांची आपल्या इथे सभा व्हावी याच्या भिका मागणाऱ्या लोकांना आज आठवण झाली का की मनसे दडपशाही करते? ती तेव्हा झाली नाही का? एवढाच माझा प्रश्न आहे।